प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड। नवापूर तालुक्याची वाढती व्याप्ती आणि लोकसंख्या पाहता नवापूर तालुक्यात एकापेक्षा अधिक पोलीस ठाणे असणे विद्यमान परिस्थितीचे सुसंगत ठरेल। काही वर्षांपूर्वी दूरदृष्टिकोन ठेवून नवीन पोलीस ठाण्याची इमारत तयार करण्यात सुद्धा आलेली आहे, परंतु लाल फितशाहीच्या कार्यपद्धतीमुळे ती इमारत धूळ खात आहे। विद्यमान परिस्थिती पाहता नवापूर तालुक्यात 2 पोलीस ठाणे झाल्यास शहराचा कायदा सुव्यवस्था टिकविण्यास मदत मिळेल आणि आजच्या परिस्थितीनुसार ते गरजेचे सुद्धा आहे। आजच्या परिस्थितीला कायदा सुव्यवस्था कधी बिघडेल बोलता येत नाही। कायदा सुव्यवस्था बिघडल्यास समाजावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात। यामध्ये खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत। असुरक्षितता। कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास सामान्य नागरिकांचा असुरक्षितता अनुभवण्याचा संभव वाढतो, गुन्हेगारी वाढते आणि लोकांमध्ये भीती निर्माण होते। समाजातील संघर्ष। विविध सामाजिक गटांमध्ये संघर्ष केवळ वाढूच शकतो। यामुळे जात, धर्म, समुदाय किंवा इतर कारणांसाठी ताण निर्माण होऊ शकतो। आर्थिक समस्या। कायदा आणि सुव्यवस्थेमुळे व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो। गुन्हेगारी वाढल्यास व्यापाऱ्यांची भीती वाढते, ज्यामुळे गुंतवणूक कमी होऊ शकते आणि रोजगाराच्या संधी कमी होऊ शकतात। राजकीय अस्थिरता। समाजातील असुरक्षिततेमुळे राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते, लोकशाहीला धोका येऊ शकतो आणि विविध गटांमध्ये संघर्षाचे मार्गदर्शन होऊ शकते। शिक्षण आणि विकासावर परिणाम। कायद्याच्या बिघडलेल्या परिस्थितीमध्ये शिक्षण संस्थांना सुरक्षितता कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भवितव्य धोक्यात येऊ शकते। सामाजिक असमानता। समाजातील काही गटांना अधिक त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे सामाजिक असमानता आणखी वाढू शकते। पुनर्वसन आणि समाज सुधारणा। कायदा सुव्यवस्थेबाबत बिघडल्यामुळे समाजाने पुनर्वसन किंवा सुधारणा प्रक्रियेसाठी मोठा खर्च करावा लागतो, ज्यामुळे संसाधनांचे अपव्यय होते। कायदा सुव्यवस्था टिकवणे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे। नंदुरबार जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी आणि 2 राज्याच्या सीमेवरील वाढती दारू, गुटखा, वाळू तस्करी पाहता जिल्ह्यात पोलीस ठाण्यांची संख्या वाढवण्यासाठी पोलीस दलाकडून चाचपणी केली जात होती। वर्ष 2022 मध्ये 2 पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे। त्यामध्ये शहादा शहर आणि नवापूर शहरासाठी ही नवीन पोलीस ठाणी राहणार आहेत। 5 वर्षांपूर्वी जिल्ह्यामध्ये उपनगर पोलीस ठाण्याची भर पडली होती। जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे। नंदुरबार, शहादा, नवापूर या भागामध्ये MIDC विकसित होत असल्याने नवीन उद्योग येत आहेत। रेल्वे मार्ग 4 राष्ट्रीय आणि राज्य 4 मार्ग 2 राज्यांच्या सीमा। यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांवर मोठा ताण पडत असतो। सण उत्सव, सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात तर पोलिसांची परीक्षाच राहते। बाहेरून अतिरिक्त बंदोबस्त मागावा लागतो। ही बाब लक्षात घेता पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती। त्याची दखल घेऊन प्रस्ताव रवाना झाले आहे। शहादा पोलीस ठाणे। शहादा पोलीस ठाण्यावर मोठा भार आहे। 70,000 लोकसंख्येचे शहादा शहर आणि तालुक्यातील 10 मोठी गावे, 50 पेक्षा अधिक गावे या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतात। शहादा शहरात गेल्या काही वर्षात वेळोवेळी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली होती। संवेदनशील शहर म्हणून देखील ओळख निर्माण होऊ पाहत आहे। त्यामुळे पोलीस दलाचा जास्त वेळ आणि शक्ती ही शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेतच जास्त जाते, त्यामुळे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होते। ही बाब लक्षात घेता शहरासाठी वेगळे पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत सर्वे करण्यात आला होता। लोकसंख्या, विस्तार आणि गुन्हेगारीचे प्रमाण याची आकडेवारी नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी पूरक असल्याचे स्पष्ट झाले होते। त्यामुळे शहादा शहरासाठीच्या नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव तयार करून तो पाठवण्यात आला आहे। नवापूरही प्रस्तावित नवापूर शहराची हद्द ही गुजरातला लागून आहे। महामार्ग देखील येथून गेला आहे। शहराची लोकसंख्या 40,000 पेक्षा अधिक झाली आहे। शहराचा विस्तार वाढत आहे। नवीन MIDC मध्ये अनेक उद्योग येत आहेत, त्यामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या वाढत आहे। नवापुरात देखील गेल्या काही वर्षात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे। येथील पोलीस ठाण्यावर नवापूर शहर आणि अर्धा नवापूर तालुक्याचा भार आहे, त्यामुळे पोलिसांची मोठी कसरत होते। ही बाब लक्षात घेता नवापूर शहर आणि परिसरातील काही खेड्यांसाठी नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता। नवीन पोलीस ठाण्यासाठीच्या आवश्यक त्या सर्व बाबी येथे पूरक आहेत, त्यामुळे या पोलीस ठाण्याचा प्रस्ताव देखील गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे। 4 नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत 3 उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहेत। त्यामध्ये नंदुरबार, शहादा आणि अक्कलकुवा यांचा समावेश आहे। जिल्ह्यामध्ये 12 पोलीस ठाणे आहेत। याशिवाय एक शहर वाहतूक शाखा आहे।
नंदुरबार उपविभागात नंदुरबार शहर, उपनगर आणि तालुका, विसरवाडी आणि नवापूर ही पोलीस ठाणे, शहादा उपविभागात शहादा, म्हसावद, सारंगखेडा, धडगाव आणि अक्कलकुवा उपविभागात अक्कलकुवा, मोलगी आणि तळोदा ही पोलीस ठाणे आहेत. जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख.